MP2 स्टोरी टेलिंग चॅनल प्रस्तुत करत आहोत मृत्यूदंड भाग 8। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। आकाशच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता। पाटील सर स्वतः जातीने सुरक्षा व्यवस्थेत हजर होते। पाटील सर काळजीने हे प्रकरण हाताळत होते, कारण खुनी व्यक्ती अत्यंत चालाक आणि धूर्त होता। आकाशच्या घरातील सदस्य बाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहून घाबरून गेले होते। आकाशचे आई, बाबा आणि त्याची लहान बहीण बाहेर चाललेली पोलिसांची धावपळ पाहून भयभीत झाले होते। आकाशच्या मित्रांचे निर्दयपणे झालेले खून, आकाशच्या जीवाला असणारा धोका पाहून त्यामुळे घरात अशांत आणि अस्वस्थ वातावरण होते। संध्याकाळची जेवण आटोपल्यावर सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले। आकाशच्या आई आणि बाबांनी त्याला कडक शब्दात सूचना दिल्या होत्या, काळजी घे, आमच्या रूमचे दार, आपल्या रूमचे दार, खिडक्या व्यवस्थित बंद कर। त्यावेळी आकाश आपल्या चेहऱ्यावर बेफिक्रीचे भाव दर्शवत त्यांना म्हणाला होता, तुम्ही दोघे पण माझी काळजी करू नका, मी निवांत आहे बघा। दोघांकडे हसत पाहत आकाश पुढे म्हणाला, पोलिसांची मोठी टीम माझ्या संरक्षणाला असताना घाबरण्याचे कारणच काय? आकाशच्या चेहऱ्यावर त्याच्या वडिलांना असुरी हास्य दिसल्यासारखे भास झाला। रात्रीचे 12 वाजले होते। आकाशच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसत होता। सर्व पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा देत होते। घराच्या सर्व बाजूंनी बाहेरच्या लाईट्स ऑन ठेवण्यात आल्या होत्या। शिंदे सरांची गाडी नुकतीच त्या ठिकाणी भेट देऊन गेली होती। शिंदे सर पाटील सरांना सूचना देऊन गेले होते, जर त्या आरोपीने गोळीबार केला तर स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर हल्ला करा, पण जेवढे शक्य होईल तेवढे त्या आरोपीला अटक करा। शिंदे सरांना तो आरोपी जिवंत हवा होता। पाटील सर स्वतः पहारा देत उभे होते। आज आपली मोठी परीक्षा असणार आहे, कारण त्या आरोपीने विवेकला कसे मारले हे पाटील सरांनी स्वतः पाहिले होते। त्यामुळे कुठलीही रिस्क न घेता, कुठलीही चूक न करता आकाशचा जीव वाचवणे महत्त्वाचे होते। अचानक रात्रीच्या 2 वाजता वीज पुरवठा खंडित झाला। सर्व गल्लीची लाईट बंद पडली। दूरपर्यंत अंधाराचे साम्राज्य पसरले होते। शहरातील इतर भागातील लाईट्स मात्र चमकताना दिसत होत्या। घराच्या मागच्या बाजूला टेहळणीसाठी गेलेल्या पोलिसांनी आपापल्या जवळील मोबाईल टॉर्च लावल्या होत्या। त्याचा उजेड एका मर्यादेपर्यंत पडत होता। पाटील सर वॉकी-टॉकीद्वारे सर्वांशी संपर्क साधत होते, पण जो सर्व प्री प्लॅन्ड वागत आहे, सर्व काही नियोजनपूर्वक करत आहे, त्याला थोपवायचे कसे हा मोठा प्रश्न होता। टॉर्चचा थोडा असलेला उजेड खायला उठलेल्या अंधाराला थोपवून धरण्यासाठी धडपडत होता। पोलिसांची गस्त सुरू होती। मागच्या बाजूला गस्तीवर असलेल्या पोलीस शिपायाला वाटत होते की आपल्या मागे कोणीतरी चालत आहे। लाईट होता तोपर्यंत सर्व काही ठीक होते, पण आता अंधारात कोण चालत असेल? त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती। एवढ्या अंधारात इथं ह्यावेळी कोण असेल या विचाराने त्या शिपायाला घाम फुटला होता। कोण चालत असणार आहे? भूत की हडळ? पावलांचा आवाज वाढत होता। अचानक कोणीतरी आपल्यापासून 2-3 फूट दूर उभा आहे असे त्या शिपायाला वाटले। त्याचा भीतीने थरकाप उडाला होता। जो कुणी असेल त्याला आता
आपण पाहायचे आणि असेल त्या परिस्थितीला तोंड द्यायचे. एक हात आपल्या बंदुकीवर ठेवून मनाचा हिया करून त्याने मागे वळून पाहिले. टॉर्चचा उजेड मागच्या बाजूला मारला तर तिथे केवळ अंधार होता. भीतीने गाळण उडालेल्या त्या शिपायाला जरा हायसे वाटले आणि तो पुढे चालू लागला. तेवढ्यात घराच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडाची फांदी, जी की शिपायाच्या उजव्या बाजूस कंपाऊंडच्या बाहेर डोकावत होती, ती फांदी जोरात हल्ल्यासारखी वाटत होती. कोणीतरी त्या फांदीवर बसलेले नुकतेच उठून गेले आहे असे वाटले. पण आपल्याला हा भास झाला असेल मगासारखा असे समजून पोलीस शिपाई पुन्हा गस्त घालू लागला. आकाश त्याच्या रूममध्ये झोपी गेला होता. लाईट नसल्याने त्याला रूममध्ये गरम वाटत होते. बाहेरील हवा आत यावी म्हणून त्याने खिडकी उघडली. रूममध्ये बाहेरील गार हवा आल्याने त्याला हायसे वाटले. लाईट अचानक कस काय गेली? आपल्या भागातील लाईट रात्री जात नाही आणि गेली तरी पुन्हा लवकर येते. आता अर्ध्या तासापेक्षा जास्त कालावधी झाला आहे तर लाईट कसे काय येत नाही? कोणीतरी मुद्दाम तर लाईट घालवली नसेल ना? आकाशच्या अंगावर काटा सरसरत गेला. भीतीने त्याची गाळण उडाली. पण आपल्या घराबाहेर तर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, त्यामुळे आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाही. आकाश निर्धास्त होऊन त्याच्या रूमच्या बाहेर आला. थोडे पुढे आल्यानंतर वरच्या मजल्याच्या गॅलरीमध्ये उभे राहून समोर पसरलेल्या आपल्या भाग्यनगर शहराच्या लाईट्सकडे प्रसन्न मनाने पाहू लागला. आकाश आपल्या शहराचे विहंगम दृश्य बघण्यात व्यस्त होता. तेवढ्यात आपल्या मागे कोणीतरी उभे आहे आणि त्याचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा आवाज आपल्या कानापर्यंत येत आहे, तरी त्याने हालचाल केली नाही. आणखी लाईट आली नव्हती. आकाशने मागे वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. आकाशने खाली गस्त घालणाऱ्या पोलिसांकडे पाहिले आणि निर्धास्त होऊन स्वतःशी म्हणाला, कोणीच नाही मागे आणि आपल्याला वाटत आहे की कोणीतरी आहे म्हणून आपणच तसा भास निर्माण करत आहोत. आकाश आपल्या रूमकडे जायला निघाला. तिथे सर्व बाजूंनी अंधार होता. त्याने आपला मोबाईल टॉर्च लावला. आपल्या रूमकडे तो जाऊ लागला. आपल्या पावलांसोबत आणखी कोणाच्या तरी पावलांच्या चालण्याचा आवाज येत आहे असे त्याला जाणवले. तो चालायचे थांबला तसे त्याला येणारा पावलांचा आवाज बंद झाला. पुन्हा त्याने जसे चालायला सुरुवात केली तसे पुन्हा तो आवाज येऊ लागला. तो बुटांचा आवाज होता. टकटक 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 टकटक. आकाशला आता कळून चुकले होते, आपल्या पाठीमागे कोणीतरी प्रत्यक्ष आहे. त्याने एक आवंडा गिळला. आकाशने आपल्या पाठीमागे पाहिले आणि तेवढ्यात लाईट आली. एक भयानक चेहरा त्याच्यासमोर होता. तो चेहरा कुठे पाहिला आहे का? पण कुठे इतका भयानक चेहरा, कपाळ मोठे, भेदक नजर, दाट भुवया. त्याच्या कपाळावरच दोन्ही बाजूंच्या गालावर रक्ताचे पट्टे ओढल्यासारखे दिसत होते. इतके भयानक विद्रूप कुठून आणि कसे अवतरले? एवढा चोख बंदोबस्त असताना देखील आकाश तिथून धावणार तेवढ्यात एक जोरदार हालचाल झाली आणि आकाशच्या गळ्यातून खाली रक्ताची धार लागली. त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण गळ्याला झालेली जखम एवढी मोठी होती की त्याचा आवाजच तोंडाच्या बाहेर निघत नव्हता. पुढे काही हालचाल करेपर्यंत आकाशच्या छातीच्या आरपार सुरा भोकसला गेला होता. तोंडातून रक्ताची उबळ बाहेर आली आणि आकाश कायमचा निश्चित पडला.
रात्री 3:30 वाजता शिंदे सरांचा मोबाईल वाजत होता. दिवसभराच्या कामाने थकलेले असताना रात्री अपरात्री कॉल रिसीव्ह करायला लागणे ही देखील मोठी गोष्ट आहे. पण देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना पाहिले की अभिमान वाटतो. छाती अभिमानाने फुलून येते. त्या अधिकाऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी दिवस आणि रात्र सारखीच असते. त्यांच्यासाठी श्रेष्ठ असते ते आपले काम, कर्म. शिंदे सर जागे झाले आणि आपल्या मोबाईलच्या स्क्रीनकडे त्यांनी पाहिले तर एक अनोळखी कॉल होता. शिंदे सरांना अपेक्षा होती की हा पाटील सरांचा कॉल असेल, पण हा कॉल अनोळखी आहे. त्या दिवशी देखील अशाच एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता. त्याचाच तर नसेल ना? हॅलो, हा कोण? शिंदे सर. काम झालं. पलीकडून हसण्याचा आवाज येत होता. अरे कोण बोलत आहे तू आणि कुठले काम झाले आहे? शिंदे सर त्रासून म्हणाले, चौथा बळी घेतलाय इन्स्पेक्टर. ओ शेट, तुला मी सोडणार नाही. तू कुठेही लपून बस. अगदी पाताळात जरी लपून बसलास तरी पण मी तुला सोडणार नाही. शिंदे सर त्याला रागात बोलत होते. त्याची गरज नाही इन्स्पेक्टर. मी इथं तुमच्या घराबाहेर उभा आहे. पलीकडून फोन कट केल्याचा आवाज आला. क्रमशः मित्रांनो, हा मृत्यूदंडाचा भाग 8वा होता. आता फायनल भाग हा लवकरच आपण प्रदर्शित करणार आहोत. त्यात नक्की त्या खुन्यानं कशामुळं खून केले आपल्याला समजणार आहे. तरी नक्की पाहायला विसरू नका. मृत्यूदंड सबस्क्राईब करा.